नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरामध्ये निवडणुका पार पडल्या, निकालही लागला आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक. नेमकं कोण होणार आहे स्वीकृत नगरसेवक? अनेकांना प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर सर्वसामान्य जी जनता आहे, मतदार आहे, त्यांना अनेक जणांना हे देखील माहित नाही की स्वीकृत नगरसेवक नेमकं आहे काय. यासाठी पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे का? पुन्हा निवडणुका होणार आहेत का? आणि स्वीकृत नगरसेवक नेमका कसा निवडला जाईल, या सर्वांविषयी आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा जी आहे ती करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत ऍडव्होकेट नीती देशमुख सर. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार सर, स्वागत आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये. नमस्कार. स्वीकृत नगरसेवक नेमका काय असतो आणि या निवडणुका कशा पार पडतील? स्वीकृत नगरसेवकांची जी नियुक्ती केली जाते ती नियुक्ती ही जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या संख्येवर आधारित असते. तर ती कशी असते? 10% ही संख्या पकडली जाते. आता आपल्या नगरपालिकेमध्ये 49 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यांची 10% संख्या स्वीकृत नगरसेवकांची असेल किंवा 5, जास्तीत जास्त 5 स्वीकृत नगरसेवक. या दोन्हीपैकी जी कमीत कमी असेल संख्या, ती संख्या ही स्वीकृत नगरसेवकांची नियुक्त केली जाते. प्रथम तर ही जी संख्या आहे, आता बदलापूरमध्ये 49 नगरसेवक आहेत, तर त्या 49चं जर 10% जर आपण पकडलं तर 4.9 येतं, म्हणजे 4च. आणि 5 या दोन्हीपैकी कमी संख्या जर आहे ती तर 4च आहे. तर बदलापूर नगर परिषदेमध्ये आता आपल्याला चर्चेला मिळतंय की 5 नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. तर ते चुकीचं आहे. 49चं 10% ही कमी संख्या 4च असली पाहिजे. 5 आकडा हा पूर्ण होत नाहीये. तर त्यामुळे स्वीकृत नगरसेवक हे बदलापूर नगरपालिकेमध्ये 4च नियुक्त करणं गरजेचं आहे. आणि हे जे नियुक्त केले जातात ते उपनगराध्यक्ष आणि च्या निवडणुकीच्या बाबत जी सभा होते त्या सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे स्क्रुटनी करून नामनिर्देशन पत्र सभागृहामध्ये येतात आणि ती नियुक्ती होते. त्यांना काय अधिकार असतो? म्हणजे त्यांना पण प्रभाग दिला जातो का, असं नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्हाला तरी याबद्दल माहिती आहे, परंतु सामान्य जनता जसं नगरसेवकाकडे बघते तसंच त्यांना स्वीकृत नगरसेवकाची काय कामं असतात? फक्त सभेमध्ये विचार मांडण्यापुरती की अजूनही काही कामं ते करू शकतात? नाही, यापूर्वी मी एक आपल्याला निश्चितपणे सांगेन का त्यांचं काम काय असतं. तर त्यांचं नियुक्ती जी केली जाते त्यांची अर्हता काय आहे ती बघा. पहिले अर्हतेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील वैद्यकीय क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव असणारा व्यक्ती हा एक. वकिली क्षेत्रातील कायद्याचा अभ्यासक असणारा, कायद्याचं ज्ञान असणारा, वकिली करणारा, 5 वर्षाचा अनुभव असणारा स्थानिक नागरिक व्यक्ती. लेखापाल जो स्थानिक असेल, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लेखापालाचं काम करत असेल, असं 5 वर्षाचा अनुभव असणारा. अभियांत्रिकी किंवा प्राध्यापक असणारा, मुख्याध्यापक असणारा, जे 5 वर्ष काम अनुभव असेल अशा पद्धतीचं. मुख्याधिकारी म्हणून ज्यांनी 5 वर्ष काम केलेले अशी व्यक्ती. आयुक्त म्हणून 2 वर्ष ज्यांनी काम केलेले अशी व्यक्ती. आणि सामाजिक संस्थेमध्ये पण एक महत्वाचा उल्लेख आहे. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत असणारे सामाजिक संस्था. या संस्थेचा 5 वर्ष सभासद, आजीव सभासद असणारा व्यक्ती. त्या संस्थेचं ऑडिट झालेलं पाहिजे 5 वर्ष, म्हणजे ती जिवंत असली पाहिजे. ती सामाजिक संस्था ही जिवंत असली पाहिजे. नाहीतर नुसतं संस्था रजिस्टर केलेल्या आहेत, त्या ऑडिट नाहीये, त्यांचं धर्मदा आयुक्तांकडे रेकॉर्ड उपलब्ध नाहीये, त्या बंदही झालेल्या असतात. आणि मागील वेळेस आपल्या बदलापूर नगर परिषदेमध्ये काही नगरसेवकांची अशी नियुक्ती केली, फक्त त्या संस्थेच्या अध्यक्षांनी लेटर हेडवर दिलं का ही सभासद आहे आणि त्यांना नियुक्त केलं गेलं. परंतु यावेळेलाही तसं होऊ नये म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे की संबंधित संस्थेचा तो 5 वर्ष आजीव सभासद असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या संस्थेचं ऑडिट असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत सामाजिक संस्थेच्या बाबत. आणि तोच हा स्वीकृत नगरसेवकासाठी पात्र असू शकतो. आता आपण म्हटलं का त्यांचं काम काय असतं. आता आपण बघितलं त्यांची पात्रतेमध्ये त्यांचं काम काय आहे ते लक्षात येते. 5-5 वर्षाचं वैद्यकीय क्षेत्र, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्र, कायदा क्षेत्र, लेखापाल क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र आणि सामाजिक संस्थेचं क्षेत्र. 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या व्यक्ती, अनुभवी व्यक्ती, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती जर स्वीकृत नगरसेवक केल्या जाव्या तर ते वेगवेगळ्या क्षेत्रातील होणं पण गरजेचं आहे. तरच त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहामध्ये जे कामकाज चालणार आहे. नगरसेवक जे आहेत ते नौके नगरसेवक निवडून येतात निवडणुकीमध्ये, मग त्यांना कामाचा अनुभव नसतो.
कुठलाही अनुभव नसतो, तर त्यांना अनुभव हा हे स्वीकृत नगरसेवकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून, त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून मिळणार असतो आणि म्हणून स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. धन्यवाद, खूप छान माहिती देत आहात. स्वीकृत नगरसेवकाबद्दल अनेक अशी नावं देखील जीएस वरती समोर येत आहेत, मात्र पात्रता त्यांच्याकडे ती आहे की नाही हे तर खूप दूरचा विषय आहे. परंतु फक्त नावं जी अनेक समोर येत आहेत, आता शिवसेनेचे जरी आपण बोलले तरी फक्त 2च त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक बघायला मिळतील, भाजपाचे 2 बघायला मिळतील असं माहिती मिळते. परंतु यांची युती आहे, आता राष्ट्रवादी आणि भाजपाची युती आहे. तर मग काय वाटतं, राष्ट्रवादीला पण याच्यामध्ये जे आहे एक त्यांचा स्वीकृत नगरसेवक बनू शकतो का की नाही, नेमकं कसं असेल? स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येबाबत आपण पहिलेच बघितलं का नगरसेवकांच्या संख्येच्या 10% किंवा 5 यापैकी जी संख्या कमी असेल त्यांचा नगरसेवक हा स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केला जाईल, अशा पद्धतीचं आहे. तर जर आपण जर बदलापूर मधलं जर संख्याबळ जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ आहे 22. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचं संख्याबळ आहे 3 आणि शिवसेना पक्षाचं जे संख्याबळ आहे ते 24 आहे. जर सगळ्यात जास्त संख्याबळ जर आपण बघितलं तर शिवसेना पक्षाचं आहे, परंतु त्यांचं 10% जर पकडलं तर 2.4 होतं शिवसेनेच्या बाबतीत. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत 2.2 होतं 22 संख्येनुसार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बाबत 3 सदस्य आहेत, ते 10% जर पकडलं तर 0.3 होतं. तर हे जर संख्याबळाचा जर विचार केला आपण तर भारतीय जनता पार्टीचे 2 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात, शिवसेना पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात. अन्य कोणत्याही पक्षाचं स्वीकृत नगरसेवक होणं हे कायदेशीर तरतुदीमध्ये बसणार नाही. 10%चं जे आपण म्हणतोय आपण स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीत त्यानुसार ते बसणार नाही. आणि पूर्ण संख्याबळ जर बघितलं, 49चं संख्याबळ जर बघितलं तर 49च्या संख्याबळामध्ये सुद्धा 10% जर पकडलं तर 4.9 होत आहे, 5 होत नाही. 5 आणि 4.9 मध्ये कमी संख्या 4.9 आहे, म्हणून 4च हे स्वीकृत नगरसेवक बदलापूर नगर परिषदेमध्ये नियुक्त करणे हे कायदेशीर ठरेल. कुठली नावं आपल्या माहितीनुसार समोर येत आहेत, असं काही माहिती द्याल का बदलापूरकरांना? काय वाटतं? नाही, कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार देणार आहेत ते त्यांचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. ऍक्च्युली तसं म्हटलं संभाव्य कोण असू शकतात असं एक माहितीनुसार? या कायद्यामध्ये मी आता ते संभाव्यांच्या पेक्षा मी म्हणेन कायद्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे. या कायद्यामध्ये स्वीकृत नगरसेवकाचे नामनिर्देशित सदस्याचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये निश्चितपणे अनुभवी व्यक्ती या घेण्यात यावा असं उल्लेख दिसतोय आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील. परंतु याच्यामध्ये एक तरतूद टाकलेली आहे की जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचा प्रस्तावक म्हणून ऍफिडेव्हिट आवश्यक असतो, प्रस्तावक म्हणून त्यांची सूचना आवश्यक असते. या तरतुदीमुळे जे अनुभवी व्यक्ती आहेत शहरामधले ते नगरसेवक न होता फक्त सामाजिक संस्थेचे सदस्य हे स्वीकृत नगरसेवक केले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील असो, आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय मधील, शिक्षण क्षेत्रातील असो, कायदा क्षेत्रातील असो, लेखापाल क्षेत्रातील, अभियांत्रिकी क्षेत्रातील, प्रशासकीय क्षेत्रातील कोणीही व्यक्ती आजपर्यंत बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक झालेलं पाहायला मिळालेलं नाही आणि आत्ताही मिळेल याची शाश्वती वाटत नाही. कारण इथे एकच कायद्यामध्ये तरतूद चुकीची आहे की प्रस्तावक म्हणून निवडून आलेला जो नगरसेवक आहे त्याची स्वाक्षरी आणि त्याचा ऍफिडेव्हिट आवश्यक असतो. म्हणून ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त आहे त्या पक्षाच्या संख्याबळानुसार त्यांचे वरिष्ठ स्वीकृत नगरसेवक नियुक्त करतात. आणि आता जर आपल्या बदलापूर नगर परिषदेला जर आपण समजलं एक्झाम्पल 4 या 5 सदस्यांचा असेल तर 6वा उमेदवारी अर्ज अथवा 7वा उमेदवारी अर्ज हा भरलाच जात नाही. का तर त्या नगरसेवकाचा स्वीकृत नगरसेवकाला प्रस्तावक म्हणून सही आणि ऍफिडेव्हिट लागतं. मागील वेळेस मी तसं भरलं होतं, परंतु माझे 5 वर्ष पूर्ण झाले नव्हते कायद्याच्या ह्याच्यात, माझी सनदला 5 वर्ष झाले नव्हते म्हणून माझा फॉर्म बाद केला गेला. अन्यथा माझ्यामुळे निश्चितपणे निवडणूक झाली असती. असं प्रकार झालं होतं. राष्ट्रवादीच्या सावळेबाई ज्या मुख्याध्यापक आहेत, एक शिक्षक म्हणून त्यांनी मला एक प्रोत्साहन दिलं आणि एक वकील व्यक्ती स्वीकृत नगरसेवक म्हणून जावं म्हणून त्यांनी प्रस्तावक म्हणून सही केली होती माझ्या प्रस्तावकच्या याच्यावर आणि ऍफिडेव्हिट पण दिलं होतं.
परंतु माझे योगायोगाने 1-2 महिने बाकी होते म्हणून तो बाद झाला. परंतु अशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. बदलापूर नगर परिषदच असो या महाराष्ट्रात सर्व नगर परिषद. याच्यामध्ये फक्त सामान्य नागरिकाचा आता याच्यामध्ये काही एक भाग राहणार नाही का, काय वाटतं? निश्चितपणे सामान्य नागरिक म्हणजे ज्यांना अनुभव आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील, तो नागरिक हा स्वीकृत नगरसेवक होऊच शकत नाही. कारण यामध्ये ऍफिडेव्हिट हा संबंधित 49 पैकी एका नगरसेवकाचा ऍफिडेव्हिट लागतो आणि त्या नगरसेवकांनी त्यांना प्रस्तावक म्हणून सही केलेली असावी लागते. हा, तर मग या 49 मधील एखादाही व्यक्तीने जर सही दिली नाही नगरसेवकाने तर कोणाचा फॉर्मच जाणार नाही तिथे आणि त्यामुळे निवडणूक होणार नाही. आणि येणाऱ्या कालावधीत मी तर म्हणेन 5 जर सदस्यांचं हे गेलं तर 4च नियुक्त व्हायला पाहिजेत बदलापूर नगरपालिकेत. बीजेपीच्या 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 3च सदस्य असल्या कारणाने त्यांचा एकही स्वीकृत नगरसेवक कायद्याच्या दृष्टिकोनातून व्हायला नाही पाहिजे. काल देखील आपण बघितलं अनेक महत्वाचे पक्षप्रवेश जे आहेत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बघायला मिळाले आणि संख्येवरूनच जे सध्या खूप म्हणजे आपण जर बघत असाल तर 5 होणार की 4 होणार हाच वाद जो आहे आता पेटेल असं म्हणायला हरकत नाही. त्या पक्षातही अनेक जणांनी प्रवेश केले की स्वीकृत नगरसेवकाचं पद मिळू शकेल याशी चर्चा बदलापूर शहरात चालू आहे. तर काय वाटतं त्या राजकीय घडामोडीमध्ये वेगवेगळं नेतृत्व हे वेगवेगळ्या पक्षामध्ये जातं आणि त्यांच्या ताकदीनुसार ते प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीने चालू असेल. परंतु 10% किंवा 5 यापैकी जी संख्या कमी असेल ती स्वीकृत नगरसेवक झालं पाहिजे. हा निश्चितपणे 5वा उमेदवारी अर्ज जर राष्ट्रवादीकडून आला तर त्यावेळेला निवडणूक व्हायला पाहिजे, तिथे मतदान व्हायला पाहिजे. 6वा उमेदवार एखादा शिवसेनेचे 3 उमेदवार पण फॉर्म भरू शकतात, बीजेपीचे पण 3 उमेदवार फॉर्म भरू शकतात. मग त्यावेळेला निवडणूक होऊ शकते. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये युती नाहीये, त्यामुळे येथे 7 उमेदवार 10 उमेदवार सुद्धा स्वीकृत नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज भरू शकतात. परंतु येथे राजकीय गणित वेगवेगळी असतात, यांना स्पर्धा नको असते. मतदान म्हटलं नगरसेवकांचं मतदान घ्यायचे, त्याच्यात निश्चितपणे गोपनीय मतदान आहे. हे ओपनली मतदान नसतं. उपनगराध्यक्षाला ओपनली मतदान हात वर करून बोट वरती करून मतदान असतं. तिथे व्हीप पालन करण्याचं बंधन आहे उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीला. परंतु स्वीकृत नगरसेवकाची जी निवडणूक आहे ती गोपनीय पद्धतीची असते. एखाद्या नगरसेवकाने जर प्रस्तावक म्हणून सही दिली तर उमेदवार वाढू शकतात, हे निश्चितपणे. परंतु गोपनीय मतदान असल्या कारणाने 4 उमेदवार या 5 उमेदवार जी संख्या ठरेल त्यानुसार नगरसेवक होते. आता उपनगराध्यक्षाचा तुम्ही विषय काढला आहे, त्या विषयाकडे थोडंसं आपण बोलूया. बदलापूरकरांना तुम्हाला समजतच असेल आता की नेमका स्वीकृत नगरसेवक काय असतो आणि आपण ते देखील पुढे चर्चा करूया की निवडणुका ह्या आता कधी आणि कशा पार पडतील तेही विचारणा करणार आहोत. त्यापूर्वी उपनगराध्यक्षाच्या विषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. सर, काय वाटतं उपनगराध्यक्ष जो आहे तो कशा पद्धतीने ठरवला जाणार आहे आता आणि काय माहिती द्याल? कारण बदलापूर मध्ये जर आपण बघत असाल तर एक जो प्रभाग आहे आपला त्या ठिकाणी निवडणुका होणार होत्या. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पोटनिवडणूक लागणार होती. कारण ज्या काही भाजपाच्या नगराध्यक्ष आहेत रुचिताताई घोरपडे त्या नगरसेविका म्हणूनही निवडून आल्यात आणि नगराध्यक्ष म्हणून सुद्धा. तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपण जर बघत असाल तर पोटनिवडणूक ही रद्द करण्यात आलेली आहे. मग आता उपनगराध्यक्ष आहे तो कशा पद्धतीने जो या ठिकाणी निवडून येईल किंवा कशा पद्धतीने सिलेक्ट केला जाईल? बदलापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये तरी आपल्याला शिवसेना पक्ष हा विरोधी पक्ष आहे असं आपल्याला दिसतंय. भविष्यामध्ये काय होईल ते आपण राजकीय गणित बोलू नाही शकत, ते एकत्रही येऊ शकतात. परंतु सध्याच्या स्थितीत जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 असे 25 सदस्य नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या युतीकडे आहेत. तर त्यामुळे उपनगराध्यक्षाचं जे निवडणूक जी होईल तर त्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष होऊ शकतात. काय असं ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जर दोन्ही पदं असतील म्हणजे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचं पद जर असेल एकाच व्यक्तीकडे तर ते फक्त एकच वेळा मतदान याचा वोटचा जो त्यांना अधिकार असेल तर मग त्या संदर्भात कसं असेल? रुचिताताई घोरपडे ह्या नगराध्यक्ष जरी असल्या तरी त्या नगरसेविका आहेत आणि नगरसेविका म्हणून त्यांचं जर संख्याबळ तेच आपण म्हणतोय का त्यांचं संख्याबळ हे 25चं आहे बीजेपी आणि राष्ट्रवादी यांचं. तर 25 हे 24 शिवसेनेचे 24 आहेत. एक सदस्य जास्त असल्या कारणाने त्यांचा उपनगराध्यक्ष होणार निश्चितपणे. त्यांना एक मताचाच अधिकार राहणार आहे.
एक्स्ट्रा त्यांना नगराध्यक्षाचा 26वां मत द्यायचा अधिकार नाहीये, पण 25वां मत देण्याचा नगरसेवक म्हणून त्यांना अधिकार आहे, म्हणून 25 संख्याबळ जास्त असल्याकडे उपनगराध्यक्ष त्यांचा सोय. नगरसेवकाचं बरोबर. तर आपण पूर्ण माहिती जी आहे ती घेतलेली आहे या ठिकाणी, आणि उपनगराध्यक्षामध्ये जे काही झुंज आपण बघत होतो, कुठेतरी शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी एक जी आहे ओढ लागली होती की ठीक आहे, नगराध्यक्षाचं पद जरी हातातून गेलं असलं तरी सुद्धा उपनगराध्यक्षाचं पद जे आहे ते आपण वर्चस्व त्याच्यावर करू शकतो. सर, कुठेतरी आता ती होप सुद्धा हातातून गेलेली आहे का मग शिवसेनेची, काय वाटतं? संख्याबळानुसार तर 25 आणि 24 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. हा, निश्चितपणे जर असं काही झालं का 2 उमेदवारी अर्ज आले आणि बोट वरती करून मतदान करण्यापेक्षा गोपनीय जर मतदान झालं तर काही गणित बदलापूरमध्ये घडणं मुश्किल नाहीये. आता हे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष यांची निवड कधी केली जाईल आणि मुख्य जो कारभार आहे त्याला कधीपासून सुरुवात होईल, काय माहिती द्या? कायद्यामध्ये तरतूद आहे की 10% संख्येच्या नगरसेवक स्वीकृत नगरसेवक करावे. त्यानुसार ते जे स्वीकृत नगरसेवक आहेत ते कायद्यामध्ये डायरेक्ट तरतूद आहे की पहिली जी सभा होते त्याच्यामध्ये उपनगराध्यक्षाची नियुक्ती केली जाते. हे बघा, याच्यामध्ये पालिका सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बैठक झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीमध्ये, म्हणजे आधी उपनगराध्यक्षांची नियुक्ती, आता 9 तारखेला मला कानावर आलंय की सभा आहे आणि तेव्हा उपनगराध्यक्षांची नियुक्ती होईल, आणि त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षांच्या बैठकीनंतर झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हाधिकारी नामनिर्देशन करतील सदस्यांची, अशी कायद्यात तरतूद आहे. तर म्हणजे जी 9 तारखेनंतर जी सर्वसाधारण सभा होईल त्या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याची प्रोसेस होईल. बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं, उपनगराध्यक्ष म्हणून जे आहे कोणाचं नाव या ठिकाणी सुचवलं जाईल किंवा कोण उपनगराध्यक्षाच्या पदावर बसेल, आम्हाला तेही तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता. आणि त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक म्हणून कोण कोण जे आहेत इच्छुक उमेदवार असतील किंवा तुम्हाला काय वाटतं की कोण स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते झालं पाहिजेत. आता सरांनी आपल्याला अनेक अशी माहिती दिली की तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं नॉलेज असावं, अभियंता म्हणून त्यांचं नॉलेज असावं किंवा विविध क्षेत्रांचा त्याला तज्ज्ञ असावा, एकंदरीत बरोबर ना सर, तज्ज्ञ असावा. पण खरंच त्या तज्ज्ञांना या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळेल की ती संधी दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तेही सांगा. काय बोलणार बदलापूरकरांना, दर्शकांना काही सांगणार? बदलापूरकरांनी मी तर म्हणे स्वीकृत नगरसेवकाच्या रिलेटेड बदलापूरकरांनी स्वतः अनेकांनी अर्ज आपण ज्या नगरसेवकाला निवडून देताय ना त्या नगरसेवकाकडे जाऊन की बाबा मला स्वीकृत नगरसेवक व्हायचंय, मी एक उच्च शिक्षित आहे, या पात्रतेमध्ये आहे, तर मला प्रस्ताव म्हणून तू सही देणं गरजेचं आहे, अशी मागणी करायला पाहिजे प्रत्येक वार्डामध्ये जाऊन. करू शकतात बदलापूरकर, असे म्हणजे बदलापूरकरांनी ठरवलं तर करू शकतात, परंतु त्यांना सही देतील की नाही देतील ते पण त्यांना बघायला मिळेल. निश्चितपणे सही देणार जे नगरसेवक आहेत ते सही देणार नाहीत, कारण त्यांना पण स्वीकृत नगरसेवक बनायचं असेल, म्हणजे जे नाही झाले दुसरं कोणाला तरी बनवायचं असेल, पक्षाच्या आदेशानुसार शेवटी कामकाज चालतं. नगरसेवक होईपर्यंत फक्त ते त्यांचं कामकाज करतात, परंतु एकदा नगरसेवक झाल्यानंतर त्यांची जी काही कमिटी असते, गटनेता असतो, यांच्या माध्यमातून ते डिसिजन घेत असतात. तर त्यामुळे तो मुद्दा वेगळा आहे. संधी असू शकते सर ही स्वीकृत नगरसेवकासाठी, काय वाटतं? तरुणांसाठी नाही तर तरुण आणि ज्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव आहे, जे 7 क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती घ्यायला पाहिजेत, तर त्यांना आजपर्यंत घेतलं गेलं नाहीये बदलापूरमध्ये. घेतलंच नाहीये आणि घेत पण नाहीयेत. येणाऱ्या कालावधीत घेतात की नाही, कोणता पक्ष घेतोय हा एक पाहण्यासारखा विषय असेल. परंतु बघूया, 5 सदस्य जर स्वीकृत नगरसेवक होणार आहेत तर ते 5 स्वीकृत नगरसेवक एक तर दिसतंय का 22 पैकी 2 आणि 24 पैकी 2 आणि राष्ट्रवादीचे 3 असताना त्यांना एक संख्या मिळते का स्वीकृत नगरसेवकची, हाही बघणं गरजेचं आहे. कारण 4.9 आहे म्हणजे 5च घेतील, परंतु ते 5 मध्ये त्यांना देत आहेत की अन्य परत बीजेपी 3 सदस्य घेते, या 3 सदस्य शिवसेना पक्षाचे असणार आहेत स्वीकृत नगरसेवक. पण ते निवडणुकीचा विषय येईल म्हणून ते काय होते ते बघायला लागेल. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.